रामकृष्ण हरे. तो का म्हणे करुणे दावे, त्याच पाय माझे जीवी. तो का म्हणे करुणे दावे. तुकाराम महाराज म्हणतात, कोणती गोष्ट सांगण्यास सोपी असते पण करून दाखवायला अवघड असते. बोल बोलता सोपे वाटे, करणी करिता टीर कापे. करणी करायला म्हणजे प्रत्यक्ष कार्य करून दाखवायचं अवघड असतं, पण तैसे संत जगी क्रिया करुणे दाविती अंगी. संत ते क्रिया करून दाखवतात, चालून दाखवतात. आणि म्हणून जे संत असतात तेच असे असतात की ते करून दाखवतात. आणि संतांचं सोंग घेऊन किंवा जीवनमुक्त दशा प्राप्त केलेले ज्ञानी, हे ज्ञानी लोक बऱ्याच वेळा अलौकिक होतात. म्हणजे लोकाप्रमाणे आचार करून लोकात राहण्याच्या ऐवजी मी काहीतरी लोकापेक्षा वेगळा आहे, मी सर्वज्ञ आहे, मी चमत्कार करतो, मी अमुक करतो, मी अमुक करून दाखवतो, अशा प्रकारचं वेगळेपण ते भासवतात. तर भगवद्गीता असं सांगते की बाबा रे, न बुद्धिभेदम जनयेद अज्ञानम कर्मसंगिणाम जोषयेत सर्व कर्माणी मुक्त संगस समाचरेत. तर जे कर्म मार्गाला लागलेले आहेत, भाविक आहेत, तर ज्ञानी माणसाने त्यांच्यात राहून त्यांच्यासारखं वागून त्यांना मार्गी लावावं. त्यांचा बुद्धिभेद करू नये. जीवनमुक्त असा, विदेहमुक्त तसा ज्ञानी माणूस असा, नैष्कर्म्य योगाकडे त्याला जास्त खेचू नये. तो कर्ममार्गी आहे, आत्ताच तो कर्माला लागलेला आहे. आणि म्हणून भगवद्गीता भगवान म्हणतात, सक्ता कर्मण्य अविद्वांसो यथा कुर्वन्ति भारत, कुर्याद विद्वांस तथा असक्ताश्चिकुरुषिर लोकसंग्रहम. सक्ता कर्माणि अविद्वांसः, अविद्वांसः सक्ता कर्माणि. सामान्य माणसं कर्मासक्त असतात, कर्म करतात आणि कर्माने पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. यथा कुर्वन्ति भारत, हे भारत, यथा कर्मणी असक्ता कर्म करोति तथा, त्याप्रमाणे कुर्यात विद्वान, तसंच विद्वानाने करावं. कारण असक्ता चिकीर्षुर लोकसंग्रहम, कारण लोकसंग्रह करायचा आहे आणि लोकांना आपणाला पुढे मार्गाला लावायचा आहे. त्याच्यावर माऊली इतकं भाष्य सुंदर करतात. माऊलींच्या ओव्या ऐका. जे पुढत पुढती पार्था, हे सकळ लोकसंस्था रक्षणीय सर्वथा. मनोनिया, ही लोकसंस्था, याचं रक्षण करायचं आहे. हे जगताचं रहाडगाडगं चालायचं आहे, चालवून दाखवायचं आहे, चाललं पाहिजे. जर नैष्कर्म्य योग, संन्यास योग असे जर योग सांगत बसलो तर ही जगताची संस्था चालणार नाही, कोलमडून खाली पडेल. आणि म्हणून माऊली पुढे असं म्हणतात, मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोका लागे. मार्गाधारे वर्तावे, जे लोकमार्ग ठरलेले आहेत, लोकांच्या चालीरीती ठरलेल्या आहेत, त्याप्रमाणे ज्ञान्यांनी सुद्धा त्या पालन करून त्यांच्यात राहून त्यांना मार्गाला लावलं पाहिजे. वेगळेपणा दाखवू नका असं सांगितलं. मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, हे सगळं विश्व मोहरे म्हणजे मार्गाला लावावं. कारण अलौकिक नोहावे लोका लागी, लोकासाठी त्या ज्ञानी माणसाने अलौकिक होऊ नये. मी लोकापेक्षा काहीतरी वेगळा आहे, मी सर्वसंग परित्यागी आहे, मी सर्वज्ञ आहे. आणि मग बाह्य उपचार, बाह्य शृंगार ते पण बदलायचे, आचारविचार पण बदलायचे आणि वेगळं भूम करून काहीतरी वेगळंच करून दाखवायचं. असं करू नका असं शास्त्रकार आणि भगवान म्हणतात. त्या त्या मार्गाला, त्या त्या सोंगाला ते ते शोभेल असं करा. दृष्टांत सांगायचा झाला, बहुरूपी धरी संन्यासाचा वेश, पाहुणी तयास धन देती. एका बहुरूपियाने
संन्याशाचा वेश घेतला आणि तो भिक्षा मागत फिरायला लागला. असा काय वेश घेतला होता त्याने की बास देखते रहो. एका राजाने पाहिलं की अरे हा मोठा संन्यासी दिसतोय, आणि म्हणून राजा म्हणला, संन्यासी महाराज तुम्हाला हे जरा मी सुवर्णमुद्रा देतोय, बरं जरा घ्या. त्याने एकदम लाथ मारली आणि त्या सुवर्णमुद्रा फेकाटून दिल्या. राजा चकित झाला. अरे हा महान संन्यासी दिसतोय, संन्याशाला द्रव्य आणि हे मृतके समान असं संत म्हणतात, महात्मे म्हणतात. तेव्हा राजा तर निघून गेला मग, आणि मग त्या मोहरा बिवरा इतराने घेतल्या, आणि नंतर हा संन्यासी त्याला राजवाड्यात गेला, कपडे बदलून पहिल्या आपल्या मूळच्या कपड्यामध्ये, आणि मग त्या राजाला म्हणला, राजे साहेब आता मला भिक्षा द्या, आता काय द्यायचं तर द्या, मी मगाशी संन्यासी होतो. म्हणले राजा म्हणला, अरे मी तुला धन दिलेलं ते काय, तुमच्या देखत नाही का? म्हणले लात मारली त्याला. हा म्हणले लात मारली, ते लोकांनी दिलं असेल, ते मला माहिती नाही. त्यावेळेला मी संन्यासी होतो, मी द्रव्य नाही स्वीकारू शकत, आता मी भिक्षुक आहे, आता मी घेऊ शकतो. म्हणजे भिकाऱ्यालाच ते शोभू शकतं, संन्याशाला नव्हे. अशा प्रकारच्या स्थितीमध्ये ज्ञानी माणसाने राहावं, म्हणून अलौकिक न होवावे लोका लागी. ज्ञानी माणसाने, जीवनमुक्त माणसाने अलौकिक होऊ नये, लौकिकासारखं वागावं, असं भगवद्गीता भगवान सांगतात. आता पूर्वपक्ष असा निर्माण होतो की मग अलौकिक ज्या गोष्टी आहेत त्या संतांच्या चरित्रामध्ये खूप दिसतात. उदाहरणच घ्यायचं झालं तर माऊलींच्या चरित्रामध्ये भिंत चालवलेलं अलौकिकत्व आहे, रेड्यामुखी वेद बोलवलेलं अलौकिकत्व आहे. तर ते जे अलौकिकत्व आहे, तर ते लोकासाठी आणि लोकांना उल्लू करण्यासाठी आणि आपल्याकडे खेचण्यासाठी नव्हे, तर त्याचा उद्देश वेगळा आहे. ऐका, चालविली जड भिंती. जड भिंती माऊलीने चालवली, बरोबर आहे, पण कशा करता चालवली? लोकांनी मला चमत्कारी मानावं वगैरे असं नाही. तर समोरचा जो पक्ष होता, हारली चांग याची भ्रांती, तो चांगदेव जो होता की मी चांगदेव आहे, पंचमहाभूतावर मी सत्ता गाजवलेली आहे, मी वाघावर बसतो, मी अमो करतो, आणि अशा प्रकारचा जो त्याचा गर्व होता तो नाहीसा करण्यासाठी ते केलं. असे लोक असतात की माझ्यासारखा दुसरा कोणी नाही. चालविली जड भिंती, हारली चांग याची भ्रांती. भ्रांती या शब्दाखाली रेषा द्या, अधोरेखित करा. त्याची भ्रांती घालवण्यासाठी चालविली भिंती. मोक्ष मार्गेचा सांगाती ज्ञानोबा माझा. मोक्ष मार्गेचा सांगाती असणारा ज्ञानोबा भिंत चालून त्यांना पारितोषिक मिळवायचं नव्हतं, सांगयाची भ्रांती घालवण्यासाठी तो प्रकार केला. रेड्यामुखी वेद बोलविला. कशाकरता बोलवला? लोकांनी आम्हाला खूप मानावून वाहवा करावी, महाराज की जय म्हणा, असं नाही आहे. गर्वद्विजांचा हरविला. गर्व याच्या खाली अधोरेखित करा. द्विजांचा, जे ब्राह्मण होते त्यांना जो गर्व होता की आम्ही शास्त्री आहोत, आम्ही पंडित आहोत, आम्ही अमुक आहोत, आणि ते जे भाष्य करायला लागले पैठणला, तर त्यांचा गर्व रेड्यामुखी वेद बोलविला. गर्व द्विजांचा हरविला. शांतीरूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. आणि आणखीन एक अलौकिकत्व आहे. ब्रह्मसाम्राज्य दीपिका, वर्णियली गीतेची टीका. विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. ब्रह्मसाम्राज्य दीपिका असणारी भगवद्गीता, तिचं भाष्य करून ती मराठीमध्ये आणली, आणि माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृता ते ही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळविन, असं मिळवलं आणि लोकांचा उद्धार केला. तेव्हा त्यांच्या संतांच्या चरित्रामध्ये जरी अलौकिकत्व दिसत असलं, तर काही लोकांचा गर्व हरण करण्यासाठी आणि त्यांना जागेवर रस्त्यावर आणण्यासाठी तो चमत्कार केलेले आहेत.
लोकांचं मत मिळवण्यासाठी नाही केले, असा त्या सगळ्या अभंगाचा अर्थ आहे किंवा चमत्काराचा अर्थ आहे. तेव्हा अलौकिक न होआवे लोका लागी संत, जो संत असतो त्याचं व्याख्याच अशी आहे की तो लोकांसाठी उद्धार करतो. बुडते हे जन देखवे ना डोळा, येतो कळवळा म्हणून या. ते लोकात येतात. जागा जसं पंते हाती धरली पाटी, लहान मुलासाठी पंत हातात पाटी धरतो आणि शिकवतो, तसं तैसे संत जगी क्रिया करुणी दावी ती अंगी. संतांनी कर्मयोगाला महत्त्व द्यावं, कर्मावर आधारित लोकांना लावावं. आपण ते मुक्त झालेलेच असतात, पण इतरांना मुक्त करण्यासाठी त्या मार्गाने त्यांना हळूहळू वर न्यावं. क्षणै क्षणै रूपरमेत बुद्ध्या धृतिगृहीतया आत्मसंस्थं मनकृत्वा न किंचिदपि चिंतयेत, भगवद्गीता सांगते. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ज्ञानाचा प्रचार करा. ज्ञानदानम विशिष्यते. ज्ञानाने अज्ञान जातं, अज्ञान गेले की दुःख जातं. आणि येथ मोक्ष आहे ऐता श्रवणाची माझी. हे जे श्रवण आहे ना, ही पण एक भक्ती आहे. तुम्हाला घर बसल्या हे ब्रह्मसाम्राज्याचं, ज्ञानाचं, भक्तीचं हे ताट आम्ही पोचवतो आहोत. आपण ते ताट, ज्ञानाचं ताट श्रवण करून तृप्त व्हावं, आनंदी व्हावं, अशी सदिच्छा व्यक्त करतो. रामकृष्ण हरी.